नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. तर टॉपिक आपण चेंज करणार आहे मित्रांनो आजचं. तर विषय असा आहे मित्रांनो की आपले जे व्हिडिओ आहे ना त्याच्यावर थोडं जास्त मतलब खूपच जास्त कमी व्ह्यूज येते. कारण काय मला तेच माहिती नाही. अजून मला तुम्हालाच विचारायचं आहे, जे तुम्ही व्हिडिओ बघता ना, तुम्हाला काय कॉन्टेंटमध्ये कमी वाटते की तुम्ही जे माझे अर्निंग दाखवतो त्याच्यामध्ये कमी वाटते, आणि त्याच्यामध्ये दुसरं काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा तुम्ही कमेंट करून. या फिर कॉन्टेंटमध्ये जर काही चेंज वगैरे करायचं असेल, या फिर माझं बोलणं पटत नसेल तुम्हाला, या फिर काही पण असू द्या, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला एवढंच म्हणायचं आहे. हे 1 मिनिटं मी याच्यावरच बोलणार आहे, कारण की जे आपले व्ह्यूज आहे ना ते पहिल्यापासून खूपच जास्त कमी होते. जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं तेव्हा चांगले व्ह्यूज होते, आणि आता बघतोय तर थोडं थोडं कमी कमी होत चाललंय, वाढत नाही चाललंय. असं एखादं युट्यूब चॅनल ग्रो व्हायला कमी कमी नाही, असं वाढत जर गेलं तरच युट्यूब चॅनल एखादं ग्रो होतं, त्याच्याशिवाय होत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही तुम्हाला कॉन्टेंटमध्ये चेंज करायचं असेल, या फिर माझ्याबद्दल काही कंप्लेंट असेल तर मला सांगा कमेंट करून. आपण त्याच्यामध्ये चेंज करू आणि वेगळं तुम्हाला कॉन्टेंट प्रोव्हाइड करू. माझं असं म्हणणं आहे मित्रांनो. कारण की मला युट्यूब चॅनल मी ह्याच्यासाठी ओपन केलंय की तुम्हाला डेलीच्या डेली अपडेट मिळावं. ओला उबरमध्ये काय चाललंय, डेलीचा डेली धंदा कसा आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम काय येतात, ड्रायव्हरला काय इश्यू येतात, त्याच्यामुळे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो मी. असं नाही की नाही सांगत म्हणून. एखाद्या टॉपिकवर चर्चा वगैरे करायची असेल तर मला एवढंच म्हणायचं मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, जर काही विचारायचं असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. तर असो मित्रांनो, आज सकाळ सकाळी झालंय. आपण उठलो होतो 5 वाजता. 5 वाजता उठून मस्तपैकी गाडी वगैरे क्लीन वगैरे केली आणि किलोमीटर 0 करून घेऊ आपण रोजच्या प्रमाणे. तर 2 दिवसापासून व्हिडिओ नाही आलं ह्या कारणामुळं, तर तुम्हाला कारण देतो. 0 वगैरे केलं. 6:33 CNG 2 टाकी गाडी गरम करायला ठेवली मस्तपैकी. सकाळ सकाळी झालंय. आपण उठलो होतो सकाळी 5 वाजता, आणि त्याच्यानंतर 5:30 वाजला उठतातच. मतलब 5चा जर अलार्म लावला तर 5:30 वाजेपर्यंत उठतोच, कारण की जर हे असतं ना रोटीन, त्याच्यामुळं. तर बघूया मित्रांनो, आज आपण किती अर्निंग करू, आणि आज आपला टार्गेट जो राहणार तर 5,000 राहणार आहे. आणि मित्रांनो, मला 2 दिवस व्हिडिओ ह्याच्या कारणामुळे नाही आली. एका दिवशी होतं माझ्या मित्राच्या बड्डे, आणि एका दिवशी होतं माझ्या मित्राची गाडीची डिलिव्हरी. तर तिथं तर ही क्लिप बघून घ्या तुम्ही, ही शॉर्ट क्लिप बघून घ्या कसं आहे ते. आणि त्याच्यानंतर मला एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो की तुम्ही जर चॅनल आहे ना त्याला सपोर्ट करा, आणि चॅनल व्ह्यूज कमी नका येऊ देऊ. मला एवढंच म्हणायचं आहे. मला ते समजत नाही माझे प्रॉब्लेम काय, आणि मला हे काय. मला तुम्ही जर कमेंट करून सांगितलं ना तर आपण त्याच्यावर चर्चा करू मित्रांनो. आज टार्गेट 5,000 रुपये राहणार आहे. 5,000 रुपये केल्याशिवाय घरी यायचं नाही असं म्हणणं ठरलंय. तर बघू, जर 12 वाजेपर्यंत जरी असलं तर. आज शनिवार आहे आणि काम जास्त होतं. आज शनिवारचं म्हणल्यावर जास्त काम असतो. रविवारचं तेवढं नसतं, पण शनिवारचं जास्त असतं मित्रांनो. तर ठीक आहे, रात्रीपर्यंत काम करू आणि बघू आज 5,000 आपली टार्गेट होईल की नाही मित्रांनो. चला आता आपण घरी इथून निघू. पहिले आपण डब्बा वगैरे घेऊ. वरी जाऊन गाडी वगैरे खाली आलो होतो बिल्डिंगमधून रिव्हर्स करायला, आणि बाहेर रोडला घालायला. पार्किंगला गाडी असते आपली, त्याच्यामुळं. तर चला म्हणलं आता डब्बा घेऊ, मी जाऊ CNG वगैरे भरू, आणि बघू आज टार्गेट जो आहे ना ते कंप्लीट राहणार आहे की नाही. म्हणून ऑनलाईन तसं आलोय. ट्रिप वगैरे वाजली तर ठीक, नाही वाजली तर मग डायरेक्ट आपण इथून CNG भरून डायरेक्ट वाघोलीला जाऊ. टाइम बघा तुम्ही पहिले, 9:26. 68 टोटल गाडी किलोमीटर चालली आहे. आणि CNG बघा तुम्ही आता तो फिल दाखवते. पेट्रोल किती जरी भरला ना मित्रांनो तेवढंच होतं. अर्धी टाकी CNG बाकी आहे अर्धीपेक्षा, आणि इन्कम मस्तपैकी झाली आहे मित्रांनो. तर आपण वाघोलीवरून निघालो, मतलब घरून निघालो होतो. घरून निघाल्याच्या नंतर आताच तुम्हाला एक किस्सा सांगतो, ते पण खूप इंटरेस्टिंग आहे, ते तुम्ही ऐका फक्त. वाघोलीवरून आलो होतो, कस्टमरला पिकअप लोणीखंडला आलो होतो. तिथून आपल्याला एक ट्रिप पडली होती रेल्वे स्टेशनला पिकअप केलं आणि त्यांना ड्रॉप केलं. तिथून लगेच आपल्याला एक रेल्वे स्टेशनला गेलो होतो. चहा वगैरे घेतलं मस्तपैकी, चहा पिला आणि लगेच तिथं थांबलो होतो. तर म्हणलं छोटीशी ट्रिप होती, 20 मिनिटं दाखवत होते, 300 रुपये देत होते. चला म्हणलं त्यांना पिकअप करून त्यांना ड्रॉप केलं मस्तपैकी ह्याला नाशिक फाट्याला, पिंपळे सौदागरच्या अलीकडंच नाशिक फाट्या नाही का, तिथं त्यांना ड्रॉप केलं. त्याच्यानंतर नाही का आपल्याला एक हिंजवडी फेस्टिव्हची वाजते इथं, IBS नाही का, विप्रो कंपनी तिथं वाजते. तर विषय असा होता मित्रांनो, कस्टमरला पिकअप करायला गेलो. तिथून मला त्याच्या अगोदरच ट्रिप पडली होती, 10 मिनिटं अगोदरच. छोटीच ट्रिप होती, आणि मतलब 20 मिनिटं दाखवत होते काहीतरी, 20-22 मिनिटं काहीतरी दाखवत होते. पैसे मस्त होते, त्याच्यामुळे मी एक्सेप्ट केली होती ती ट्रिप. चला मला जाता जाता मारून टाकू. आता हिंजवडीला जाईल म्हणल्या इथून एखादी चांगली ट्रिप पडली त्याच्या हिशोबाने. तर मी कस्टमरला पिकअप करायला गेलो. कस्टमरचा फोन आला मला पहिले, की अगोदर मी उशीर झालो होतो, कारण की त्या कस्टमरला सोडायलाच वेळ लागला होता आपल्या 10 मिनिटं त्याच्यामुळं. तर त्यांना सोडायला गेलो होतो. त्यांना सोडायच्या टायमिंगला नाही का तिथं त्यांना सोडायला गेलो. त्याच्यानंतर त्यांना पिकअप करायला गेलो. त्यांचा मेसेज आला, सर कम फास्ट, अर्जंट आहे. पण ठीक आहे, चालते, काय प्रॉब्लेम. ते गेलो त्यांच्या लोकेशनला, ते तिथं आले नव्हते. त्याच्यानंतर त्यांना 5 मिनिटं उशिरा केला तिथं जागेवर उशिरा केला. त्याच्यानंतर ते बोलले की आमचे फ्रेंड पण येणार आहे, त्यांना पण पिकअप करायचंय.
ते बोला ठीक आहे चालते, तुमच्या फ्रेंडला पण पिकअप करू. मग थोडं पुढं आलो, रोडच्या अलीकडच्या साईडला त्यांची फ्रेंड होती, त्यांना पिकअप केलं आणि त्यांना 10 मिनिटं तिथं वेट लागले. त्यांच्याकडून मी 50 रुपये एक्स्ट्रा घेतले होते आणि वेटिंग चार्जचे फक्त ते पण. नंतर विषय काय मित्रांनो, मी तुम्हाला सगळं सांगतो डिटेल्समध्ये. तर विषय असं झालं की जे ते 6 होते कस्टमर, ते टोटल लेडीज होते. टोटल मतलब आपले जी मम्मी आहे का त्यांचीच वयाची होती, आपल्या आईच्या वयाचीच होती. तर त्यांचा असं डिसिजन होता मित्रांनो की इथं हॉटेलमध्ये आले ते किटी पार्टी करायला असो, त्यांची मर्जी असो. पण त्यांचं वय बघून असं वाटत नाही की त्यांची किटी पार्टीचे वय असेल. त्याच्यानंतर ना त्यांचं वय आहे ना, आपल्या मम्मीचा आणि आपल्या आई बहिणाचं जे वय आहे ना, त्या वयाला आपण घरचे कामं करतो मित्रांनो. त्याच्यानंतर ना शनिवारी रविवारी असतो ना, आता ते त्यांच्या हिशोबाने गेलंय, आपण काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही. त्यांच्याकडे पैसे असेल त्याच्यामध्ये फिरायला गिरायला जातोय. पण गावाकडे असं नसते. मला म्हणायचं एवढंच आहे मित्रांनो, हे जसं शहरमध्ये असतात ना किटी पार्टी वगैरे, तसं गावामध्ये नसतो मित्रांनो. शनिवार रविवार तर असं काही कंपल्सरी नाही आहे, सगळे दिवस कामामध्ये जातात शेतामध्ये. त्याच्यानंतर ना शनिवार रविवार असतात तेच आपले घरचे कामं, पापड वगैरे, त्याच्यानंतर घरचे सामान वगैरे, भांडी वगैरे धुवायचं, त्याच्यानंतर शेतातलं काम वगैरे असतं तर ते करायचं, असं असतं मित्रांनो कधी कधी. तर म्हणायचं एवढंच आहे की सिटीमध्ये आणि शहरामध्ये खूप जास्त अंतर आहे मित्रांनो. आणि जे आपल्याला एक ट्रिप लागली यात्रा आपला बघू जे एक्सेप्ट झाली, तर कोरेगाव पार्क आहे. 12 मिनिटं पिकअप आहे त्यांचं काहीतरी. एक ट्रिप पडली आहे कोरेगाव पार्क, कस्टमरला चालू पिकअप करायला 10 मिनिटं आहे. शॉर्टकटमधून जाऊन आपण त्याच्यानंतर कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करू, त्याच्यानंतर सांगू पुढं काय झालं ते. तर टाईम बघा तुम्ही पहिले, 2:22 आणि 135 किलोमीटर 36 किलोमीटर टोटल गाडी चालली आहे. आपण आहे CNGच्या लाईनमध्ये, 2 गाडी CNG बाकी आहे. आणि हे ऑनलाईन पंप छत्रपती शिवाजी महाराज यांचं. पुढचं कापड चेंज केलं आपण, येलो लावलं आहे. तर आपण होतो हिंजवडीला, ते ट्रिप कोरेगाव पार्कची वाजली होती. पण ते विषय असं झालं, तुम्हाला सांगतो मित्रांनो, ते जे कस्टमर आहे ना, ते कस्टमर होते, त्यांना जायचं होतं कोरेगाव पार्कला. ऑलरेडी ते गेले होते बुकिंग, मतलब ते बुक करून गेले होते, पण त्यांना गाडी भेटत नव्हती, असं विषय होता. ते त्यांना जे रिक्वेस्ट टाकलेले ना, तर रायडरनी कॅन्सल करून ते त्यांना घेऊन गेलो होतो कोरेगाव पार्कला. तर ती बुकिंग मला आली होती, तर मी गेलो होतो काहीतरी 12 ते 15 मिनिटं, 12 मिनिटं काहीतरी त्यांना पिकअप करायला गेलो होतो. आणि 3.5 किलोमीटर काहीतरी होतं. मी गेलो त्यांना पिकअप करायला, तिथं गेल्यावर फोन केलं तर त्यांना म्हणतोय, तर मी कुठं आहे तुम्ही, तर बोले रेल्वे स्टेशन. म्हणजे उधर क्या कर रहे हो, बुकिंग का है ना आपका. तो बोले नहीं वो गलती से हो गए, हम लोग आ गए वो कॅन्सल करतो. मैं नाही कॅन्सल करू का, आप कर दो. मग त्यांना कॅन्सल केलं आणि मग मला कॅन्सलेशन फी भेटले मस्तपैकी 31 रुपये. तिथून गेलो मित्रापाशी मस्तपैकी, तिथं मित्रापाशी जाऊन मस्तपैकी थोडा नाश्ता वगैरे केला आम्ही. मतलब आपले जे पापड वगैरे खाल्ले तिथं, भजी वगैरे खाल्ले तिथं, गावाकडचे भजी भेटतात हिंजवडी फेस्ट्री इथे. मस्तपैकी भजी वगैरे खाल्ले. त्याच्यानंतर ना आपण गेलो मित्राच्या घरी, थोडा वेळ आराम केला. तिथे गेल्याच्या नंतर ना आपल्याला तिथून एक ट्रिप पडते आपली आळंदीची. कस्टमरला गेलो होतो पिकअप करायला, पण ते कस्टमर होते 7 जण काहीतरी. तर त्यांच्याकडून ते बोलले की 7 जण असं न्या म्हणून, तुम्ही काय प्रॉब्लेम नाही म्हणून. तर मी म्हणलं एक्स्ट्रा चार्ज लागेल, त्यांच्याकडून घेतले एक्स्ट्रा चार्जेस रुपये. तर त्यांना सोडलं, मी रॅपिडोमध्ये होती ती ट्रिप, त्यांना सोडलं. तिथून 10-15 मिनिटं वाट पाहिलं, तिथून काय ट्रिप पडली नाही. त्याच्यानंतर अजून थोडं म्हणलं थांबव, म्हणलं काय आळंदी रविवार आहे, शनिवार आहे, शनिवारी ट्रिप पडतेच आळंदीवरून. तर तिथून आपल्याला एक तुळशीबागची पडली होती. तर विषय असं झाला मित्रांनो, कस्टमरला फोन करून सांगितलं मी पहिले, तर हे बघा म्हणलं की तुळशीबागला तर नाही सोडू शकत, कारण की एवढं जाम ट्रॅफिक लागलं होतं ना आज, खूपच जास्त. आता पण तुम्ही हे बघून घ्या तुम्ही, आता ट्रॅफिक किती आहे म्हणून तुळशीबागचं सध्या. तर एवढं जाम ट्रॅफिक लागलं होतं ना, कस्टमर पण बोलले की नाही ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. मी त्यांना म्हणलं शनिवार वाड्याला सोडतो, ते पण बोलले ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही, शनिवार वाड्याला सोडा म्हणून. तर त्यांना सोडलं शनिवार वाड्याला. आणि एक मध्ये आपल्याला ट्रिप वाजली होती, उबर चालू करून ठेवलं होतं. तर ते होती तळेगाव दाभडेची 800 रुपयाला उबर एक्सेल. तर ते एक्सेप्ट केलं होती मी. कस्टमरला म्हणतोय 5 मिनिटं थांबा, पण कस्टमर काही थांबलेच नाही आणि कस्टमरने कॅन्सल केली राईड. तर ठीक आहे जाऊ द्या म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही. त्यावर CNG वगैरे पण भरून घेऊ. CNG पण कमी होतं, जेवण वगैरे पण नाही झालंय. आणि जो टार्गेट आहे ना त्याच्यामध्ये 50% आपला कंप्लीट झालेला आहे, फक्त 50% राहिलं आहे. बघायचं तात्पर्यामध्ये एवढंच. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आज आपला टार्गेट तो किती वाजता कंप्लीट होतो. आणि जे आळंदीला कस्टमर सोडले होते ना, त्यांना जायचं उद्या जिजोरीला. जमलं तर ते त्यांना नंबर वगैरे घेतले, कॉन्टॅक्ट वगैरे. तर ठीक आहे, जर जमलं तर त्यांना नंबर वगैरे घेतले तर फोन करेल ते संध्याकाळी. जर झालं तर तुम्हाला सांगू, जर नाही झालं तर मग उद्या आपल्या डेलीचं रुटीन करू स्टार्ट मित्रांनो. तसं CNG भरू, तुम्हाला सांगतो CNG भरल्यावर किती CNG बसली सकाळपासून. गाडी मस्तपैकी चालली आहे आणि 50% आपलं हे पण झालंय काम आणि 50% राहिलं आहे आता. तर टाईम बघा तुम्ही पहिले, 2:49 म्हणजे 3 वाजले. 136 किलोमीटर CNG भरलाय आपण फुलपैकी. आणि आपल्या गाडीमध्ये CNG गेलं होतं 613 रुपये काहीतरी.
136 किलोमीटर गाडी चालली, 613 रुपयाची CNG गेलं, प्रेशर वगैरे चांगलं होतं. आता दिवस संध्याकाळपर्यंत काही टेन्शन नाही CNG भरायचं. तर ट्रिप काही वाजली नाही अजून, 1 वाजत होती बालेवाडी रॅपिडो, पण ते काही एक्सेप्ट झाली नाही. तर बघू आता किती वाजता ट्रिप असते. मला असं विचार चाललाय थोडं पुढं जायचं. 2 ट्रिप तर वाजणार नाही मला असं वाटते, कारण की इथं गाड्या खूप जास्त असतात आणि जिथं गाड्या असतात तिथं धंदा कमी असतो बघायच्या कारणामुळं. तर ठीक आहे, बघू आता थोडं पुढं जाऊ जमलं तर, आणि टार्गेट ते कम्प्लीटच करू आपण. असं तर चालला विचार, बट शेवटी किस्मतवर आहे आणि लकवर आहे, जेवढं होईल तेवढं करावं लागेल, काही पर्याय नाही त्याच्याशिवाय. तर मित्रांनो, टाईम बघा तुम्ही पहिले, 8:35, 219 किलोमीटर गाडी चालली आहे. आपण CNG बघून घ्या पहिले. हा CNG 1 2 3 4 गाडी CNG बाकी आहे. तर आपण मित्रांनो पिंपरी चिंचवड येते, कस्टमरला केलं ड्रॉप, अर्धा तास झालं बघतोय ट्रिपची वाट. ट्रिप काय पडा. एक ट्रिप पडली होती नारायणपेठची, पण कस्टमरला पिकअप करायला गेलो तर कस्टमरचे लगेज 2 कस्टमर आणि घरचं सामानच होतं धरून घ्या तुम्ही. आता ही गाडी मला एवढं म्हणायचं आहे, घर सामानसाठी मतलब घर सामान करण्यासाठी गाडी आहे का? मतलब तुम्ही बघा, तुम्ही बुक करताय मग आम्हाला तुम्ही बुक करताय की तुमच्याकडं थोडंफार सामान असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर 2 माणसं असेल, 4 माणसं असेल आणि जर तुमच्याकडं एक्स्ट्रा लगेज मतलब खूप जास्त लगेज असेल, गाडीमध्ये बसच नाही तवर, आणि त्यांच्याकडे एवढं लगेज होतं ना, खूपच जास्त. म्हणलं जाऊन आलो, कस्टमरकडे गेलो होतो पिकअप करायला, नारायणपेठची होती. बघितलं, म्हणलं नाही होणार, कॅन्सल करतो म्हणलं. ते बोलले की तुम्ही कॅन्सल करा. मी बोललं मी नाही करत, तुम्ही करा. ते बोलले की तुम्ही करा. मग शेवटी मी इथं थांबून 5 मिनिटं थांबून मीच कॅन्सल केलं. त्याचे 31 रुपये भेटले आपल्याला. तर आपला जो टार्गेट आहे ना मित्रांनो, ते कम्प्लीटच व्हायला आलंय. मतलब 92% कम्प्लीट झालंय, थोडंफार 8% बाकी आहे. तर एक ट्रिप बघतोय, वाघोली विमाननगर एखादी मस्तपैकी भेटली तर आपण जाऊ, निघू त्याकडे तिथं. आणि जे उद्याचं जिजोरीचं आहे ना, त्याचं काही फोन वगैरे काय नाही आला अजून. जर बघू 9-10 वाजेपर्यंत फोन येईल तर ठीक, नाही वाटलं तर आपण डायरेक्ट ट्रिप मारत घरी जाऊ. तर बघूया मित्रांनो, आपण इथून आता कुठं जातो आणि कुठली ट्रिप पडते आपल्याला. रॅपिडोमध्ये वाचतंय, पण ते पण छोटे मोठेच वाचतंय. उबरमध्ये पण चालू करून ठेवलंय. आता उबर गो प्रायव्हेटी पण चालू करायला लागेल, कारण की एक्सेल पडायचे चान्सेस आता कमी झाले, कारण की 8-9 वाजले मिनिमम. तर थोडाफार इथं नाश्ता पाणी करू असं वाटते, भूक पण लागली, कारण की उशिरा काम करायचंय आणि टार्गेट कंप्लीट करायचंय. बघू, टार्गेट कंप्लीट होईल माझ्या हिशोबाने, मतलब 95% होईलच. इथून जर विमाननगर जरी पडली तर 95% झालं परफेक्ट. तर ठीक आहे मित्रांनो, पहिले कस्टमरला आपल्याला ट्रिप पडू द्या, मस्तपैकी जाऊ आणि बघू किती वाजता आपल्याला ट्रिप भेटते इथून, आणि विमाननगरला कधी जातो आणि आपला टार्गेट किती वाजता कंप्लीट होत होतो. आपण सकाळी 5 वाजता चाललोय, 12 तास झाले आपल्याला. मग 6 वाजता धरा तुम्ही, 12 तास झाले, 14 तास झाले सध्या गाडी चालवतो टोटल कंटिन्यू. दुपारचं तर धंदा थोडा कमी होतं, शिवाजीनगरला होतो तिथं. त्याच्यानंतर मला कंटिन्यू ट्रिप पडत होती, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे नाही बनवला, आताच बनवतोय. तर बघूया आता किती वाजता ट्रिप पडते, आपण किती वाजता विमाननगरला जातो या फिर वाघोलीला घरी जातो आपण. तर टाईम बघा तुम्ही पहिले, 12:14. गाडी टोटल 284 किलोमीटर चालली. CNG पण लो आहे आणि पेट्रोल पण लो झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, 1 मिनटं. हां, CNG एवढी आहे, ते पण फडफडच करते. आलोय आपण घरी, मस्तपैकी पार्किंगला गाडी लावली, गणपती बाप्पा. तर रविवार चालू झालाय मित्रांनो, आपण आलो उशिरा खूपच. टार्गेट कंप्लीट झाला आपला. मी ह्याच्यामुळे थांबलो होतो, लोणीगंजला परत तेच प्रॉब्लेम होतं. लोणीगंजच्या पुढून तिथून तर डायरेक्ट आपल्या ह्याच्यापर्यंत आळंदी रोड नाही का आपला, लोणीगंज आळंदी रोड, तिथपर्यंत सगळं जाम ट्रॅफिक होतं, अर्धा तास लागला. त्याच्यानंतर आपण होतो लास्ट कुठं पिंपरी चिंचवडला, तिथून आपल्याला मस्त पाणीपुरी खाल्ली पहिली. त्याच्यानंतर अर्धा 1 तास थांबलो, 9-9:30 वाजता काहीतरी ट्रिप पडली आपल्याला, आपली ह्याची विश्रांतवाडीची, आपली ह्याची विश्रांतवाडी विमाननगरची जवळपास. तिथं कस्टमरला येऊन सोडलं, मस्तपैकी त्यांचे बिल झालं, कस्टमरकडून बिल घेतलं. इथून काही ट्रिप पडत नव्हती. मॅपला ऑनलाईन चेक केलं पहिले, मॅपला ऑनलाईन पहिले चेक केलं घर किती दूर आहे म्हणून. तर ह्या रोडनी दाखवत होता 1.5 तास, आणि आळंदी रोडवरून दाखवत होतं आळंदी दिघी रोडवरून 1 तास 15 मिनिटं काहीतरी. त्या रोडनी सरळ निघालो. मग मित्र पण येत होते, मित्र पण गावाला वगैरे चालले. एका मित्राची उद्या नाही परवा सगळी आहे, त्याच्यामुळं त्यांची 2 डिझायर चालले आणि एक अर्टिका चालली आहे. एक अर्टिका पुढे गेली, हे 2 डिझायर होते मागं. आता मस्तपैकी त्यांना LNT फाट्यावर चहा वगैरे घेतलं, त्यांना चहा वगैरे पाजलं आणि ते गेले. आता पलीकडून येताना ते त्यांना भेट देऊन जाईल ते. आणि आज जो आपला टार्गेट आहे ना, तो कम्प्लीट झालाय. मतलब हा 97% कम्प्लीटच झालंय माझ्या हिशोबाने, काही राहिलं नाही. टार्गेट जे कम्प्लीट झालंय, मी म्हणलं होतं 12 वाजेपर्यंत काम करणार, पण टार्गेट कम्प्लीट करूनच येणार मित्रांनो. जसं पैकी टार्गेट आपलं कम्प्लीट झालंय.
आणि 12च्या नंतरनं पण टाइम झालाय मित्रांनो. जेवण वगैरे नाही अजून केलंय. आता चहा वगैरे घेतलं होतं थोडं त्याच्यासोबत. घेणार नव्हतं पण ब्रेड वगैरे भेटलं तर त्याच्यामुळे खायला थोडंफार घेतलं होतं. आता घरी जाऊ मस्तपैकी जेवण वगैरे करू, झोपू आणि उद्या सकाळी 5:30 नाही तर 6 वाजता उठू आपण आणि 6-7 वाजता लॉग इन करू. आणि उद्याचा टार्गेट आपला जो राहणार आहे 4,500 रुपये. उद्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि सीएनजी तुम्हाला सांगून देतो टोटल किती लागली. सीएनजी लागली आपल्याला सकाळी 600-650 रुपये आणि आता पण बसेल माझ्या हिशोबाने 600-650 रुपये, मतलब 1200-1500 रुपये तुम्ही सीएनजी धरून घ्या. आणि 284 किलोमीटर टोटल गाडी चालली आपली रनिंग. तर ठीक आहे मित्रांनो, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय, गुड नाईट, टाटा. मी पण आता जाऊन झोपतो.